परदेशात एमबीबीएसचा विचार करत असाल तर आज मी तुम्हाला 3 अति महत्त्वाचे पॉइंट सांगणार आहे, जे तुम्हाला इतर कन्सल्टंट्स कधीच सांगणार नाही. तुमच्या कन्सल्टंटच्या भूलथापांना बळी न पडता ते विचारात घ्या हे 3 पॉइंट्स. तुम्ही ज्या देशाचा विचार करीत आहात त्या देशाची सेफ्टी रँकिंग बघा. ती कशी बघणार? Googleवर सेफ्टी रँकिंग ऑफ कंट्रीज असं सर्च करा. ज्या वेबसाईट्स येतील त्यातली विकिपीडियाची कोणत्या किंवा कुठली पण वेबसाईट उघडा. कंट्रोल एफ हे बटन दाबून किंवा मोबाईलवर बघत असाल तर सर्च फंक्शनचा वापर करून तुम्हाला पाहिजे त्या कंट्रीचं नाव सर्च करा. त्या कंट्रीची सेफ्टी रँकिंग भारतापेक्षा चांगली असेल तर तिथे जाण्यात काही प्रॉब्लेम नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, परदेशात एमबीबीएस निवडताना कन्सल्टन्सी अशी निवडा ज्यांना मेडिकल एज्युकेशन मधलं समजतं आणि त्यांना त्यामध्ये एक्सपर्टाईज आहे. कारण डॉक्युमेंटेशन, ऍडमिशन या तांत्रिक गोष्टी आहेत, त्या कोणी पण करू शकेल. परंतु नीटचा क्लास लावूनही आणि अभ्यास करूनही आता जसे तुम्हाला कमी मार्क पडले तसे जर पुढे काही इश्यूज आले, पुढे सुद्धा तुम्हाला काही अकॅडमिक प्रॉब्लेम आले तर तो कन्सल्टंट किंवा ती कन्सल्टन्सी कॅपेबल असली पाहिजे तुम्हाला गाईड करण्याकरता. त्यामुळे हा विषय फक्त ऍडमिशन करून देणं आणि तिथे लोकल सपोर्ट देणं हा इतक्यापुरता मर्यादित नाही आहे. तुम्हाला संपूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत हँड होल्डिंग देऊन तुमचं करिअर सेटल करून देण्याची क्षमता त्या कन्सल्टंटची असली पाहिजे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो कन्सल्टंट तुम्हाला संपूर्ण खर्च डॉलर आणि रुपये दोघांमध्ये समजून सांगतो तो जास्त बरोबर आहे. जो फक्त रुपयामधले बोलतो, रुपयामधले आकडे कमी करून सांगतो, तो तुम्हाला गुंडाळायचा प्रयत्न करतोय. संपूर्ण फी स्ट्रक्चर डॉलरमध्ये व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला रुपयांची सवय झालेली आहे म्हणून जो फक्त रुपयाचे आकडे तुम्हाला लिहून देतोय का कागदावर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जो सर्वात स्वस्त देत आहे त्याच्याकडे जाण्याचं टाळा. 20 लाखात संपूर्ण एमबीबीएस राहण्या खाण्याचं 2 वर्षापूर्वी व्हायचं, आता कुठेच होत नाही. परदेशात एमबीबीएसचा पर्याय निवडताना, कन्सल्टंट, देश आणि कॉलेज निवडताना काहीही कन्फ्युजन असेल तर आम्हाला संपर्क करा. 100% तुमची मदत करू. जुळलेले राहा.